नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रपती पंतप्रधानांकडून डीआरडीओचं अभिनंदन. देशातल्या बंदर विकासासाठी 1,42,000 कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं हाती घेतली असल्याची नौवहन मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. महाराष्ट्रालाही मिळणार मोठा लाभ. कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा. कर्जदार शेतकऱ्यांना आरबीआयचा दिलासा. पीक कर्ज फेडण्याची मुदत आता 60 दिवसांनी वाढवली. राज्यातले अनेक वर्ष रखडलेले 26 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून 756 कोटी 9 लाख रुपयांचा धनादेश प्राप्त. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांचा जामीन मंजूर. आणि उत्तर भारतात थंडीची लाट. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. राज्यातही किमान तापमानात लक्षणीय घट. आता सविस्तर वृत्त. जमिनीवर मारा करणाऱ्या 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय अग्नी 5 या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओदिशातल्या अब्दुल कलाम व्हीलर बेटावरून आज सकाळी 11:05 ही चाचणी झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये दिशादर्शन, मार्गदर्शन, युद्धसामग्री आणि इंजिनामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 17 मीटर लांब, 2 मीटर रुंदीच्या या क्षेपणास्त्राची 1 टन आण्विक सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या झाल्यानंतर त्याचा लष्करात समावेश करण्यात येईल अशी माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर आंतरखंडीय बॅलिस्टिक म्हणजेच 5,000 ते 5,500 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्रधारी अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळणार आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचं अभिनंदन केलं आहे. देशातल्या बंदरांच्या विकासासाठी 1,42,000 कोटी रुपयांचे 189 प्रकल्प प्राधान्यानं हाती घेतल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत दिली. यातल्या 142 प्रकल्पांची कामं सुरू झाली असून 2016-17 मध्ये 30 प्रकल्पांची कामं हाती घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला उपक्रमाअंतर्गत 5 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची मे 2019 पर्यंत अंमलबजावणी करण्यावर सरकारचा कटाक्ष राहील अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई महानगर तसंच मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर जलवाहतूक हा उत्तम पर्याय असून त्यादृष्टीनं बंदर विकासाच्या अनेक प्रकल्पांचं काम प्राधान्यानं आणि जलद गतीनं सुरू आहे. मुंबईतल्या भाऊचा धक्का इथून रोरो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे. तसंच भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर 15 मिनिटात तर भाऊचा धक्का ते नेरूळ हे अंतर 13 मिनिटात पार होईल. यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. तसंच इंधन बचत आणि प्रदूषणावरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असंही गडकरी यांनी सांगितलं. 44 करोड़ हमने रिलीज किए हैं मांडवा. तो हमने वहाँ 2 प्रकार की भाऊ का धक्का वहाँ अभी हमने ये बनाया, बड़ा जेटी बना रहे पैसेंजर जेटी, और उसमें ऐसा होगा कि एक रोरो सर्विस होगी. जैसे एक जहाज में 15-20 बसेस और 200-250 गाड़ियां अंदर जाएंगी. तो ये दक्षिण मुंबई के जितने गिरगांव से लेकर पूरे लोग हैं जिनको गोवा जाना है, पुणे जाना है, वो अपनी गाड़ी लेकर, सामान लेकर पूरी गाड़ी जहाज के अंदर जाएगी. तो ये वहां बैठेंगे और ये गाड़ी लेकर इनको मांडवा छोड़ देंगे और 15 मिनट में, नेरल में 13 मिनट में. तो गोवा जाने का डिस्टेंस आपका 2 घंटा कम हो जाएगा, मुंबई से बचेगा. और पुणे जाने के लिए करीब 1.25 घंटा बच जाएगा. पेट्रोल भी बचेगा, डीजल भी बचेगा, पोल्यूशन भी कम होगा, लोगों के मुंबई का ट्रैफिक जाम भी कम होगा. विविध करांचा वेळेवर भरणा करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला. भारतीय महसूल सेवेतल्या अधिकाऱ्यांना फरीदाबाद इथं ते संबोधित करत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया विस्तारायचा असेल तर जागतिकदृष्ट्या सुसंगत अशी निम्नस्तर कर असलेली कररचना आवश्यक असल्याचं जेटली म्हणाले. करचूक वगैरे करण्यात काहीच गैर नाही असा समज गेली 7 दशकं नागरिकांमध्ये आहे असं सांगून नागरिकांमध्ये स्वतःहून कर भरण्याची वृत्ती भविष्यात वाढवायला हवी.
कर भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पोषक वातावरण निर्माण करायला हवं, असं जेटली म्हणाले. अधिकाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत करण्याच्या वृत्तीबरोबरच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छाही कायम जागृत राहावी, असं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेनं थोडा दिलासा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत पीक कर्ज फेडणं आवश्यक होतं त्या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेनं आता 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शिवाय कर्ज नियोजित वेळेत फेडल्यास त्यांना 3% वाढीव सूट देण्याचंही बँकेनं जाहीर केलं आहे. अर्थात कर्ज घेतल्यानंतर 1 वर्षानं ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ही सवलत लागू होणार नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातल्या 26 सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी नाबार्डकडून आज 756 कोटी 9 लाख रुपयांचा धनादेश राज्याला मिळाला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा धनादेश स्वीकारला. केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्याला नाबार्डकडून 12,600 कोटी आणि केंद्र सरकारकडून 3,800 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचा पहिला हप्ता आज राज्याला मिळाला. याच प्रकल्पाअंतर्गत आंध्र प्रदेशला 1,981 कोटी तर गुजरातला 463 कोटी रुपयांचा धनादेश आजच देण्यात आला. राज्यातल्या 26 सिंचन प्रकल्पांसह देशभरातल्या 99 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारनं नाबार्डबरोबर 6 सप्टेंबर 2016 रोजी केलेल्या महत्वाच्या करारानुसार हे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना आज नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला. 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यागी यांनी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सोडून जाऊ नये आणि पुराव्याबाबत हस्तक्षेप करू नये या अटींवर पतियाला हाऊस न्यायालयानं हा जामीन दिला आहे. त्यागी यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्या जामीन अर्जावर 4 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. तोपर्यंत हे दोघेही न्यायालयीन कोठडीत राहतील. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमान खरेदी प्रकरणातल्या 3,600 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यागी यांना अटक झाली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी असोसिएटेड जर्नल लिमिटेड आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेली कागदपत्रं मिळवण्याकरता दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबरच मोतीलाल वोरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यावर या प्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 फेब्रुवारीला होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या 2017-18 या वर्षासाठी 301 कोटी 65 लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर आज कोल्हापूर इथं ही माहिती दिली. या आराखड्यामध्ये 73 कोटी 28 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांचाही समावेश आहे. कोल्हापूरमध्ये रत्न आणि आभूषण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं, महालक्ष्मी मंदिरात 24 तास वीज पुरवठा यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण वार्षिक योजना आराखड्यात यंदा प्रथमच ग्रामीण रस्ते विकासासाठीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरता 34 कोटी 25 लाख 55 हजार इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. कृषी संलग्न सेवेसाठी 41 कोटी 8 लाख रुपये तर ग्रामविकासासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. चालू वर्षासाठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला. ग्रामीण दुर्गम भागातल्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पेलणाऱ्या अंगणवाडी सेविका म्हणजे गोरगरिबांच्या आयुष्याचा एक महत्वाचा आधार. महाराष्ट्रातल्या 4 अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा केंद्र सरकारनं नुकताच पुरस्कार देऊन गौरव केला. अंगणवाडी या शब्दातच घराची आश्वासक ऊब अध्यारूत आहे. 1975 साली अंगणवाडी ही संकल्पना प्रत्यक्षात आली. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांचं संगोपन आणि देखभाल हे अंगणवाड्यांचं मुख्य उद्दिष्ट. आज देशभरात सुमारे 10 लाख अंगणवाड्या आहेत. त्यात सुमारे 20 लाख अंगणवाडी सेविका काम करतात.
अंगणवाडीतल्या मुलांची आईच्या मायेनं देखभाल करणाऱ्या या अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडीचा कणाच. गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणं, लहानग्यांचं लसीकरण करून घेणं, पाणी पुरवठा अशा अनेक आघाड्या त्या सांभाळतात. महाराष्ट्रातल्या 4 अंगणवाडी सेविकांना नुकताच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही अंगणवाड्यांचं काम समर्पित भावनेनं करणाऱ्या या अंगणवाडी सेविका म्हणजे समाजातले दीपस्तंभ आहेत. रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल तालुक्यातल्या शिवकर आणि उसरली खुर्द या गावांमध्ये आज ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीनं व्यापारी, दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना पॉस यंत्रणेचं मोफत वाटप करण्यात आलं. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉस यंत्रणेचं वाटप झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग होते. पॉस यंत्रणेच्या वापराबाबत बँक ऑफ बडोदाकडून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. 30 जानेवारी 2017 पर्यंत ही गावं कॅशलेस करण्याचा उद्देश असून ग्रामस्थांना रुपे कार्ड देखील भेट म्हणून देण्यात येणार आहे. विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. सुट्ट्या पैशांची समस्या लक्षात घेऊन नाशिकमधल्या तुकाराम म्हस्के या चहा टपरीवाल्यांनी आपल्या चहाच्या टपरीवर रोकडरहित पद्धतीचा स्वीकार केला असून कॅशलेस वॉलेटच्या माध्यमातून ते ग्राहकांकडून पैसे घेत आहेत. याकरता त्यांनी चहाच्या टपरीवर QR कोड दिला असून ग्राहकांना हा कोड स्कॅन करण्यास ते सांगतात. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे येतात. या ऑनलाईन पेमेंटची कल्पना जसे नोटबंदी चालू झाली तसे बँकेवाले पण इथं चहा प्यायला यायचे. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे ॲप वापरा. मग त्यांनी तो मला नंबर दिला आणि त्या नंबरवर आता बरेच लोक पेमेंट करताय. पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात. त्यांचा हा प्रयत्न पाहून इतर टपरीवाले, हातगाडीवाले, छोटे मोठे दुकानदार माहिती घेण्यासाठी त्यांच्या टपरीवर येत आहेत. म्हणून तुकाराम म्हस्के यांची चहाची टपरी जणू रोकडरहित व्यवहार शिकवण्याचं एक केंद्रच झाली आहे. दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी जनतेनं चलनविरहित व्यवहारावर भर द्यावा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं. ग्राहक जागृती मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं पेट्रोल, डिझेल, CNG गॅस खरेदीसाठी रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ग्राहक जागृती मोहिमेचा शुभारंभ अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. पेटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड, पेट्रो कार्ड, RTGS, NFT, मोबाईल वॉलेटद्वारे ग्राहकांनी खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास झाला, मात्र जनतेनं देशाच्या भविष्यकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य केलं. आता रोकडविरहित व्यवहार करून सहकार्य करावं असं शेलार यांनी सांगितलं. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केलं. जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. पैठणमधल्या मराठवाडा प्रशासकीय आणि प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी देऊन या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यावर सरकारचा भर राहील. निसर्ग चक्रात सर्वच घटक महत्वाचे असून एकमेकांवर अवलंबूनही आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे असं सांगून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं प्रतिपादन त्यांनी केलं. जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे प्रत्येकानं वनयुक्त शिवार करावं असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी या महोत्सवात केलं. या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन आणि चर्चासत्रासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून सुरू असलेल्या धाडींमध्ये काल एकूण 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा तर 2.25 किलो सोनं जप्त करण्यात आलं. नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत 2 किलो सोनं आणि 34 लाख रुपयांच्या नोटा तर केरळमधल्या धाडीमध्ये 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सर्व रोख रक्कम 2,000 रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे. पनवेलमध्ये सोन्याची 22 बिस्किटं पकडण्यात आली. पनवेलमधल्या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मराठी रंगभूमीवरचे प्रयोगशील नेपथ्यकार बापू लिमये यांचं आज सकाळी कल्याण इथं राहत्या घरी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
1960 ते 75 या मराठी रंगभूमीच्या स्थित्यंतराच्या काळात बापूंनी केलेले नेपथ्याचे प्रयोग रंगभूमीसाठी महत्त्वाचे ठरले. सापळ, चक्रवर्त या नाटकांचं राज्य नाट्य स्पर्धेसाठी नेपथ्य तसंच व्यावसायिक रंगभूमीवर गिधाडे, उघडले स्वर्गाचे दार, सविता दामोदर परांजपे या नाटकांचं त्यांनी केलेलं नेपथ्य खूप गाजलं होतं. बखर नेपथ्याची टेल ऑफ अ सेट, बापू लिमये उवाच आणि विचाररत्न ही त्यांनी लिहिलेली पुस्तकं देखील खूप गाजली. मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीची त्यांनी स्थापना केली. राज्य शासनाच्या सहकार्यानं हौशी रंगभूमीच्या इतिहासाच्या संकलनाचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे. काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. हिवाळ्यातला सर्वात कठीण काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलाई कलांमध्ये सध्या काश्मीर काकडत आहे. श्रीनगरमध्ये उणे 5.1 तर गुलमर्ग इथं उणे 4.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे. अमृतसरमध्ये 3 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं 9.6 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 16. नागपूर 29 आणि 12. पुणे 31 आणि 11. औरंगाबाद 30 आणि 10. नाशिक 29 आणि 10. कोल्हापूर 31 आणि 15. रत्नागिरी 32 आणि 17. सोलापूर 32 आणि 13. अमरावती 28 आणि 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अण्वस्त्रवाहू आंतरखंडी अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रपती पंतप्रधानांकडून डीआरडीओचं अभिनंदन. देशातल्या बंदर विकासासाठी 1,42,000 कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं हाती घेतली असल्याची नौवहन मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही. महाराष्ट्रालाही मिळणार मोठा लाभ. कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा. कर्जदार शेतकऱ्यांना आरबीआयचा दिलासा. पीक कर्ज फेडण्याची मुदत आता 60 दिवसांनी वाढवली. राज्यातले अनेक वर्ष रखडलेले 26 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून 756 कोटी 9 लाख रुपयांचा धनादेश प्राप्त. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांचा जामीन मंजूर. आणि उत्तर भारतात थंडीची लाट. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. राज्यातही किमान तापमानात लक्षणीय घट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.